सुपरवायझर माझं काय चालू आहे लफडा थोबड पुढे परत त्याचं नाव माझ्यासोबत जोडलं पाहिलं होतं ना गुलगुल गप्पा मग या पुरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. तू नाचते का या पुरीचा या बायाचा बघून घ्या नवा नवा नखरा. या आतमध्ये अहो मला उशीर होतो. नाही यावंच लागेल भेटायचं ना बहिणीला हा मग चला म्हणजे आता बहिणीला पण भेटायची परवानगी घ्यावी लागते का? चला इकडे फुलं इकडे काय पाहिजे का? नको काही नाही मला माझी बहीण दाखव फक्त. दाखवतो चल इकडे हा हॅलो हा बोल ना हा हा काय 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 म्हणती अरे ऐकू दे ना थांब ना. हॅलो हॅलो काय यार रोजच काम म्हणलं कोयता घेतो सुट्टी कधी पाहिजे म्हणलं का सुट्टी नाही देत. टाइम झाला भरपूर. आणतो थांबा जरा थांबा. महत्वाचे विचार चालू आहे थांबा. आता तुम्ही पण काम लागले सांगायला. ही कमी पडत होती काय काम सांगायला. अहो तुम्ही कामगार सारखे राहा ना. झालं बोलून झालं कामाचा तर पत्त्या नाहीच आपला. तुझा लय दिवा लागला इथं वरती कामाचा. दिवाच लागलाय म्हणून एवढी मोठी बिल्डिंग उभी राहिली. आणि काय रे तुला दिसत नाही एवढा पसारा पडलेला. आणि तुझे का डोळे फुटलेत का तुला दिसत नाही का? नाही माझे तर चांगलेच तुला दिसे ना. तुला समजा त्या ह्या पोरांना काम सांगून वर नाही ना. अरे मग तुझं बी काम आहे ना. तू बी सांग ना सुपरवायझर तू बी ना. मी एकटाच नाही ना. मी सिनियर आहे शेवटी. तू मात्र आयता पगार घे सगळं मी बघते. तू कशाला ठेवलंय मग? कशाला ठेवलंय म्हणजे इथं असं लक्ष ठेवायला असं उभं राहिला. तुझी ना कम्प्लीटच करते मी. थांब तू. खरे तसं नाही त्याचा बाप ठेवीन मला इथं काम. भाई अरे काही लाज लाजाय ठेव. आपले सर आहेत ते. सर ते सर अरे काय बोलतोय तुला पटतंय का? मग मनाला आणि पडतंय. तसं पण तू माझं ऐकायचं मी तुझं ऐकणार नाही. मी सिनियर आहे तू माझं ऐकायचं. हो का? मी 1 मिनिट तुझ्या आधी आलेली. इंटरव्ह्यूला येणार काय कुणी येतंय कागदपत्राला काय त्या. हे बघ तू माझं डोकं खाऊ नको आणि पहिले तातडीने कामाला. चाललंय तुझं डोकं ते कुणी जागेवच आहे. तू या माझी छेड काढत जाऊ नको. तुला आता सांगते एकट्यानं माझं आधी डोकं खराब झालं. बोला जायचंच नाही ना मग. तू माझ्याशी बोलतो मला तू हाऊस नाही त्यासोबत बोलत मी बसायला. का उभा होतो इथं. तू आली ना वळड ती मोठ्याने. तुला कामच नाही दुसरं म्हणून मला यावं लागतं. आणि एक तर तुझ्या कुठे नादी लागत बसतो तिकडे मग माहित उचल. नाही. नाही पहिलंच काम चुकार आहे मी. हे बघ तू आहे ना तुम्ही ऐकताय ना बघितलं ना. सर आले का याचं नाव सांगून द्या. सांगा त्या सरला कोण येत आहे. हो ना सर आल्या बरं माझं अशी गरज नाही मला कामाची. हा ना बरं येऊ दे. एक तर ना तू एक कॉल केला ना पाहिजे तेवढे कामं भेटतात. हो का? मग इथे काय थांबलाय जा. मग जाणारच आहे. मग जा ना निघ. चल निघ तू वरचे काम बघ. तू मला काम सांगू नको. तू निघ. तुझं सिनियर आहे मी तुझा सिनियर. असल मला नाही फरक पडत. दोन्ही सुपरवायझर काय करता? डिपार्टमेंट लेबर कुठे गेले? त्या ग्रिल वर आणून द्या रूम घ्यायचा आहे. अहो दोन्ही सुपरवायझर तुम्ही काय करता? त्या लेबरला ग्रिल वर आणाय सांगा. तुम्ही लय धिंगाणा घालतात. संध्याकाळी ऑफिसला गेल्यावर साहेबांना सांगतो आता सरांना तुमचं लग्न लावून द्यायचं. ओ तुमच्या काय डोक्या बिक्यात फरक पडला काय? याच्याशी आणि मी लग्न करीन. मी बुटा बिना करणार नाही. मी करीन होय तुझ्याशी. हे तू आरशात तोंड पाहिलंस का? अरे हाड अहो तुम्हाला सांगते याच्यासारखे असे लाईनीला लागलेत. आणि तुझ्यासारखे असे चलता भेटतात. तुम्ही जर लेबरला नाही सांगितलं की त्या ग्रिल वर आणून द्यायच्या आम्हाला लय त्रास होतो. मी उडी टाकी ना खाली. नका टाकू नका. करेल तिसरं पण हे. तू तुझं काम कर मी माझं काम करते. निघ. ओ जा माग जा. आलो बर एक तर माझी बहीण जायची आहे आणि हे मला सोडित का नाही. अय आमल्या इकडे ये. काय म्हणली तू? आमन सर इकडे या. असं प्रेमाने बोल ना थोडीशी. हाड काय म्हटली? या म्हंटल. असं मला ऐकू वेगळं चाललं ऐकू. ते कसं आहे ना माझी बहीण आलेली काल. तर तिच्या नवऱ्याचे सारखे फोन येत आहे तिला आज जायचंय. तर मला पण लवकर घरी जायचं आज. मग तिला तिचा रस्ता सापडेल ना जाईल ती. अरे मला ना तू चिडा नको बर करी का. मग सोडत नाही मी. हे कम्प्लीट झाले शो काम नाही. मी तुला धरलंच कुठे सोडायला. काही पण नको बोलत जाऊ. नाही जायचं तू. मी जाईल. तुला काय विचारू राहिलं का? मी परमिशन नाही मागत तुझी. सांगू नसतं जाऊन देत नसतो मी मी. जाईल. असं नको करू जाऊ दे ना. मी सरांना सांगाल ना तू गेलेस नंतर. कसला रे? एक दिवसाचा पगार कट. मग मी पण सांगेल सरांना काल तू ना लेट आला होता म्हणून. सांग. असं काय करतो? अरे मी इकडे तिकडे नाही. सरला रात्री नेलं की मॅनेज पगार माझा. कसला रे? बरोबर आहे तुझं. बरोबर आहे. एक पोरीचं कोण ऐकणार आहे बिचारी ती. बिचारी लई.
ऐक ना पण. खडे खाऊ आमल्या असं नका करू. आपण कॉलेजचे मित्र आहे, आता कुठं दुश्मनी काढतो. तेव्हा तुला नाही म्हटलं म्हणून त्याचा राग आता काढतोय. तसा राग बिग नाही काढत मी. हा मग जाऊ दे. माझा असा विषय जिथं काम तिथं काम. हा तुझं काम मला माहितीये, पण जाऊ दे ना. नाही देत जाऊ. हे काम पडले तू रक लवकर आणि मला काय सांगू नकोस. पडलो होतो मी आणि तू त्या मजल्यावर जा पलीकड. संध्याकाळ झाली, जायचंय मला घरी. पैसे वाट बघत बसले, अजून पत्ता नाही. कुठं शोधू बरं, मला नेमकं पत्ता माहिती. कुठं चालला? गावात. हा ओळखलं का मला? खायला तुला ओळखायचं नाही म्हणजे काय येडा काय मी. आपण दुसरी तर संगच होतो. बरोबर. तिसरी तू शाळा सोडून दिली. तिसरी शाळा सोडून दिली, शाळा वळीत होतो मी. हा ऐक ना, हा ते आपल्या अर्चना इकडे कुठं ते बांधकाम चालू आहे बारकी बंगल्याचं. बहीण होय. हा माहिती मला. सुपरवायझर म्हणून काम करते, पण ती पत्ता माहिती नाही मला. जायचंय नेमकं. तिच्याकडे काय काम काढलं तू? मी तिच्या इथं आलते 2-4 दिवस. हा. आता आता जायचंय. चालली का? हा पोर सोर तुला नाही अजून नाही. नाही काय? हा. कस काय रे? तू लग्न झालं का? नाही अजून बिगर लग्नाचं तुझं लग्न व्हाय ना आणि तुला माझं. चौकशी आता दुसरं काय बो. हा हा बरं आहे का मग? हा बरं आहे. बरं तुला माहिती आहे का ती कुठे असते? हा माहिती आहे. चल बरं. चल दाखवतो. चला उशीर होतोय मला, अंधार होईल परत घरी जायला. एवढं कशी जाणार तू आता? बस नाही. हा एसटीने. हा वाचमीन साहेब काय नाही. इकडे आहे का? ओ ते आमची अर्चना आहे ना इथं, सुपरवायझर म्हणून. कोण अर्चना? सुपरवायझर. सुपरवायझर? हा नाऱ्या बाई तुम्ही नवीन आहेत का? नाही मी इथलीच आहे. म्हणजे मी इथली नाहीये, माझी बहीण इथली आहे. मी तिच्या इथं आली होती. नाऱ्या ते बघ तिकडे काय नाऱ्या. खरे हा रे असं म्हणतो का? पाय बर का? ते थोडं मला बोलावं लागतं गेटच्या आत सोडीन. कोणाला सोडित नाही ते गेटच्या आत. हा का? पण मी बहीण आहे ना तिची. हाय पण तिची बहीण आहे का? त्याची नाही ना? नाही तिची बहिणी. असं का? हा ते बोलवा ना तिला. सुट्टीचा टाइम झालाय. सुट्टी नाही झाली तिची. ऐका ना, काम करा. आतमध्ये सर असते तर जाऊन देत नाही तर तू परत ना आपण इकडे गप्पा मारू. तुम्हाला फुलं आवडतात का? पांढरे फुलं आवडतं. तुला डेंजरस सर. तिला काम काढून टाके ना इकडे. चल फुलाकड घे. फुलाकड या आतमध्ये आतमध्ये. अहो मला उशीर होतो. यावंच लागेल. भेटायचं ना बहिणीला. हा मग चला. म्हणजे आता बहिणीला पण भेटायची परवानगी घ्यावी लागते का? चला इकडे फुलं इकडे. बिंबटे काय पाहिजे का? नको काही नाही. मला माझी बहीण दाखवा फक्त. दाखवतो. चल इकडे इकडे. हा आता इथं किती वेळ थांबावं लागेल? थोड्या वेळ थांबावं लागेल. सुट्टी होईल तिची आता अर्ध्या तासात. नाही अर्धा तास नाही. मग झालाय टाइम. मी टाइम बघून आले. सुट्टी तिला ऑलरेडी लेट झालाय अर्धा तास. ओ बाई वॉचमॅन मी. मला सगळं टायमिंग टूमिंग सगळं माहिती. गडाळ घालता का? हा? गडाळ घालता? मोबाईलवर टायमिंग बघा तुम्ही. गाड्या आता नाही राहिले. ओव्हर टाइम करते ती आज. ओव्हर टाइम नाही ना, ती उलट मला म्हणली होती मी हाफ डे करीन, कारण की मला जायचं होतं ना घरी. का? हा. चला पुढे चला. इकडे पुढे काय आहे? इकडे तू आवाज घाल. मी आवाज नाही घालत. माझी क्लासमेट आहे. आम्ही पहिली दुसरी संगत शिकलेलो आहे. दुसरी पर्यंत मी हा. आपण दोघं एकाच गावातले. गावात बाई आले दुसऱ्या बाहेरून गाव होती. वळख आमची. इथलीच आहे मी पण. भाऊ दुसऱ्या गावाला दिलाय तिचं. तुम्ही तुला नाही कुठून माहिती काय? आलेले वाटतं. हा येत बाहेर गावून आलाय. झालाय माझा जोडीदार वाचमीन ईद. हा मी तर वॉचमॅन आहे. तरीच म्हणलं मी कसं काय ओळखलं. काय पगार काय नु? तू कुठं फुल तोडतो? माझी क्लासमेट आहे. मी द्यायचं का तो द्यायचं? उचकून देईन गेटच्या बाहेर. शान पाडतात गेला तर. दोघं देऊ. बाई पहिलं माझ्या हाताने. हा हिच्या केसामध्ये गजरा खेळताना सगळ्यावर नजरा. या पुरीचा बघून घ्या नवा नखरा. तू नाचते का? या पुरीचा या बायाचा बघून घ्या नवा नखरा. अरे आता नाही तुमचे सर ऐकणार का? आता नाही बोलणार का तुम्हाला काही? सर आतमध्ये हापीसात दरवाजा लावून घेतलेला आहे. ऐकायला नाही जात. आवाज नाही. आणि बोलले तरी याला बोलते. मला काय संबंध? मी थोडं इथं कामाला आहे. नाही साबतून घेतात मला ते तसे काही आता नाही. खरं सांगतो तुला. तू वॉचमॅन आहे ना? हा मग जा ना दारावर उभा राहा ना. कोणी येईन ना आतमध्ये. कोण नाही येत. मला माहिती. मी काय त्याच्याकडे दररोज आता त्याच्यापासून चाललं होतं. आम्ही ना अर्चना जोडीदार आहेत. अरे तिला आवाज जाणार नाही. हा कस काय? याच्या परवानगीशिवाय आवाज जात नाही तिथपर्यंत. तुमचं लग्न झालेलं दिसतं काय हा आहे ना? काळे कोट आहे गळ्यात. लायसन म्हणते त्याला. लायसन आहे का? पायात पण आहे पायात आहे जोडवे. हा जोडवे होय. मला वाटलं का चप्पल पायात पण लायसन राहतात आहे. काय. नाही चप्पल पण आहे. असं का? हा. बरं मी काय म्हणतोय मग आता लग्न करून बरेच दिवस झाले. मग ते का नाही बरं पुढची प्रोसिजर केली? तुला काय करायचंय? नाही विचारलं. तू आधी लग्न कर. तू माझ्या पोरांच्या पोरगी विषयी बघ ना. सोडून तू एक आधी काम लग्न कर. कर. तू करते माझ्या संग लग्न? ए हा? येडाय का जरा?
मी म्हणलं शाळेत तू दुसरी ते तू हा. लहान आहे म्हणून तसं वागतोय पण तू अजून दुसरी सारखं सांगून राहिलाय अरे तू मोठा तुला कसं काय माहिती असं विचारलं मी मोगाची आता तुला माहिती ना आपलं कसं असतं असं का चौकाच्या चालूच असतात आणि ती माझी क्लासमेट होले मी जास्त खोलून विचारू शकतोय हा, कोणी अधिकार दिला तुला आयला क्लासमेट म्हणलं हा मग असं थोडी असतं होतं म्हणजे 2 वर्ष आपण सांगत होतो पहिली आणि दुसरी हा मग मग उपकार केला का माझ्यावर बाय हा? पण तुम्ही नांदात का आता सध्या का नाही ना मग अय, हे काय प्रश्न फालतू नवऱ्यापाशी एकटीच राहते का दोघं राहतात काय प्रश्न विचारता मी काय प्रश्न बोलू नाही. याच्यावर? आम्ही काय काय पेपर देतो का हो. चांगलं यायचं प्रेमाने मी काय म्हणतो नवरा तुमच्यापाशी तुमच्यापाशीच असतो का बाहेर माझ्या नवऱ्याला फोन लावून देते बोलता का त्याचं काय करता त्यांच्या फोनवर फोन येऊ राहिले मला जायचंय फोन अर्जंट. स्विच ऑफ करून टाक स्विच ऑफ हा तुम्हाला टमाटे आवडतात का टमाटे हा मग हायला याच्यामुळे मी बी आवाज घालायला तुम्ही क्लासमेट कधी कधी करतो असंच सफरचंद आहेत का लावलेले हा द्या ना मग भोपळा पलीकडे भोपळा आवडतं का भोपळा हा आवडतो द्या ना मुगाड हा कारलं हा वांगे हा सगळंच आवडतं काय हा खाऊन खाऊन तरी बी अशीच आहे तू हा बोकडाचं मटण खाते का हा खाते ना हा तरी अशीच आहे का तू जाऊ दे हा, घ्या मग ना ते एवढं खाती आणि मग तुला असं झालं का नाही मला सांग ना तुला कोणी सांगितलं जास्त खाल्ल्यावर पोरं होते मग बोरं खाल्ले पोरं होतात का देऊ का किलोक्स आहे तुला बोरं तो ना खरंच येडाच राहिला बो कस काय एवढा राहिलो तू फक्त शरीरानं मोठा झालाय 2 वर्ष आपण सांगत ओ होतो ना वॉचमॅन बघा ना माझ्या बहिणी बोलवा ना तेवढं अय, वॉचमॅन माझ्या परवानगीशिवाय बोलायचं नाही शांत फोन बस. वाजू राहिलाय माझं पाहायला गुरगुर करतो काय फोन हायला. हा का ना तो काय फोन कानात आहे कानात आहे हॅलो हा हा अरे हा हॅलो हा बोल ना हा 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 काय काय बोल- काय म्हणती अरे ऐकू दे ना थांब ना हॅलो हॅलो अगं नाही मी चालले इथं गेटच्या आतमध्ये ते नाही का टमाटे लावलेले फुलांचे झाड आहे हा हा. तिथे आहे. हा ये इथे 2 टमाटे पण भेटले काळे आणि एक पांढरे हा लवकर ये ठीक आहे हा हा, या हा तुम्हाला तुलाच म्हणायचं तुम्हाला तुला सांगतो ती तुझी बहीण आहे ना बहीण बर का हम्म. तुला खरं सांगतो तिला म्हणू का सुपरवायझर ठेवलेला सांग ना. हा ती एक सुपरवायझर कामाला हा त्याच आणि तिचं लपड आहे अशा गुलगुल गप्पा आणतात काम देतात सोडून आणि नुसत्या लग्नाच्या गप्पा ती पळून जायचं विचार आहे आणि त्याच संग. एवढंच नाही इकडे ऐकून घ्या तुमची बहीण आहे का हा. 2-4 जण तिला दररोज आणून सोडतात लय चालू आहे, सुपरवायझर लय चालू. असंच आहे म्हणायला पण दुसरे आज 2-4 आहेत मग प्लॅनिंग होता तिच्या संग लग्न करायचं आपण हे सगळं पाहिलं ना म्हणलं बिगर लग्नाचं राहीन पण ते संग नको लग्न करायला हा. नकोच लय चालू आहे काय रे हा? इकडे या हा मी चालू आहे माझं लफडे आणि काय म्हणाला तू Watchman आहे मी. वॉचमॅन आहे ना हा तुला त्या पायरीत नाही काम भेटेल? कुठून द्यायची तू वाचमेन तुला अधिकार आहे ना काय रे हो. तू इकडे कामाला आहे ना माझ्या हाताखाली तुमच्या हाताखाली नाही मी गेटला वॉचमॅन म्हणून आहे मी सरांकडे मग मी कोण आहे इथं कोण इथं? सुपरवायझर आहेस तू हा मग तू माझ्याबद्दल असं बोलतो सुपरवायझर तू तिकडे कामावरची गेट वरची सुपरवायझर नाही हा. बोल ना असा मी तुझ्या बाजून बोलतोय ना नार्या तू इथं कशाला येत राहतो माझ्या जोडीदार आहे तू त्याचा पगार थांब, मी अर्धा सरांना मला फोन देतो तो लावते. सरला नको फोन लावू थांब, ए, ए, ए. लावी त्यांनी सांग. लाव आम्ही नाही घाबरत सरला फोन नको लावू लाव मी नाही घाबरत सांगते लाव ना तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय आणि काय सुपरवायझर माझं काय चालू आहे लफडा थोबड पुढे परत त्याचं नाव माझ्यासोबत मी जोडलं पाहिलं होतं ना गुलगुल गप्पा चुप, आणताना. चुप. मग या बाय थांब. लाव मी नाही नको घाबरत नको लावू नको फोन. लावू दे ना. लावू जातं एवढंच मग लावू या. दे जा जा प्रेम मग आपला तुमचे लवकर काम जातच करा नाही. हाय लाव. मी कामाला नाही त्याच्यामुळे होय. तुला लाव हा? मला पत्ता भेटलाय बहीण भेटली तुम्ही तुमचं काम करा तू तुझं काम कर जा बरं ऐक ना पुढे जातो ते जर नसलं जायचं तुला तर बघ आपल्या लग्नाचं जर जमलं खटका तर हा? कुणाचं लग्न चल गेटच्या बाहेर. कुणाचं लग्न हा अरे तिच्या चपली सारखं तोंड नाही तुझं तिच्याशी लग्नाचं स्वप्न बघ अगं पण झालेलं माझं लग्न एवढं विकत नाही त्याला तुझ्या संग केलं असतं पण अय अर्चे तुझ्या संग केलं असतं पण तुला लपडे बाजे काय म्हणता मी लफडे बाजे हा अरे मी माझी चप्पल बी अशी लग्न का नाही आणि तू याला पहिले इथून घालव नाही तर थांब सरांना फोन नको सरांना नको परत हा दिसला नाही पाहिजे नाही मला नाही इथे. ए वैरा ए बाईला बाहेर हा? कामं करून इथं तार पडत या आमल्याला काही काम नाही असं ठेवला गेटवर त्यांनी अगं मला जायचंय तुझी वाट बघू बघून मला शेवटी इथे यावं लागलंय काय चाललंय हे सगळं अगे रोजची यांची किटकिट आहे काय सांगती तो आमल्या ना मरुदे त्याच्यामुळेच झालं सगळं त्याला ना मी ना नंतर दाखवते चल तुला मी सोडवायला येते आता पहिलं मला हे सांगते सांगत होते खरंय का अगं कशाचं काय तो आमल्या माहितीये का तुला कोणता अगं माझ्यासोबत कॉलेजला होता तो नाही का माझ्या मागे लागला होता आमल्या हा
अगं तो नाही का तुला म्हणायच्या सारखा, तू मला म्हणायचं तू माझी क्रश आहे, तू मला लय आवडती. अमोल हा तोच तो आमल्याचं आमल्या नाव कोणी ठेवलं? तू? कधी आलीस तू? मी 2-4 दिवस झाले चालले आता परत. तू सांगितलं नाही साली. ओय प्रेम आणि आमल्या म्हणते काय? हा मला अजून माहित. काय बोलते मी याला प्रेमाने आंबल्या मला म्हणाल तर का? मग त्याचं आमल्या नाव माहितीच नाही ना. पहिल्यांदा तुला बरं वास लागला ताई आली. आणि मला दिसली ते दोन वरून म्हणून मी इकडे आलो. बरं का कसं आहे? बरं आहे, तू कशी आहेस? तुम्ही दोघं एकच ठिकाण कामाला का? हो. अरे वा वा. अगं 1 मिनिट आधी आला नाही तर म्हणून, नाही तर मी मोठी असते त्याच्यापेक्षा. हा मी बी असं ऐकलं होतं लव्ह मॅरेज काय. कुणाचं लव्ह मॅरेज त्यांनी मला पोरगी. ते शेव करमत नाही. तू कसं खोटं बोलतोय बाई? आंब्या माझ्या बहिणी समोर खोटं बोलू नको, नाही तर लय मारीन मी तुला. खरं आहे बरं का? आणि अरे लग्न वा. करायची म्हणली. नाही नाही चांगलं आहे ताई. ना, उलट तुम्ही म्हणजे तुमच्या दोघांची हे आहे म्हटल्यावर आम्हाला काय पाहिजे अजून? आम्हाला बसल्या बसल्या मुलगा भेटला, मुलगा बघायची गरजच नाही एवढा चांगला. आणि आम्ही जॉब बी एका जागेवर करतो. मग शिक्षण एका ठिकाणी केलं, कॉलेज एका ठिकाणी, शाळा सगळं, आता जॉब पण, आता लग्न पण करून टाका म्हणजे आयुष्य सोबत. तू माझं ऐकते का नाही? काय हा खोटं बोलू राहिला, याच्याशी लग्न नाही करणार पण मी. मी कसं खोटं बोलन? आता एवढे लोक थोडी तो बोलन, पण एवढे लोक नाही खोटं बोलणार. अगं ताई सगळ्यांचं खोटं आहे, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. असं मग ते ऐकतच नाही. मी बोलते ना माझ्याकडे लक्ष दे ग, त्यांचं काय ऐकत चालतो, आपण निघून जाऊ. अगं बरं मी तुला नंतर सांगते, फोन करते. हा चल चल अगं तुझ्याकडे बोलते मी.